नमस्कार मित्रांनो, मी तुमचं लाडको अभय शेलटकर माझ्या मालवणी झील या युट्यूब चॅनलवरती तुमचा हार्दिक 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 स्वागत करते. मित्रांनो, आज बऱ्याच दिवसांनी भेटण्याचं कारण म्हणजे आज आपका तुमच्यासोबत जाऊचा गोठणीत. होय, गोठणीत. आता ही गोठण म्हणजे नेमक्या का? तर आपले जो शेतकरी वर्ग असतो, शेतकरी मित्र परिवार असा, त्यांच्यानी आपल्या शेतात म्हणजेच माळरानावरती एका विशिष्ट अशा क्षेत्रात एका देवाची आळवणी केली, देवाक एका प्रार्थना केली आणि त्यानिमित्तान त्या देवाच्या चरणी दरवर्षी महाप्रसाद चढवलो जाता. तर त्या देवाकडे आळवणी केली जाता की आपल्यावर कोणत्याही प्रकारचा अनिष्ट प्रकार आपल्यासोबत घडता नाही, आपला पीक बहरान येऊ वया, आपल्यावरती उदो उदो हो होयो, त्या दृष्टीने ते प्रयत्न चालू असतात. तर ही नेमकी गोठण कशी आहे हे आपल्याला आता जाणून घ्यायची आहे. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी माझ्या मालवणी जीव या युट्यूब चॅनलला भेट द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता अधिकची बडबड न करता मी तुमका घेऊन जातोय आमच्या गोठणीत. चल. तर मित्रांनो, आज असा गोठण जेवची आणि हा आमका कळला तेव्हा आम्ही गोठणीच्या दिशेन चलाक सुटलो. तर समोर होती एक भली मोठी घाटी. ही घाटी चढलो आणि आम्ही इलो गाडीकडे. गाडी आपली स्टार्ट मारली आणि आम्ही गोठणीच्या दिशेन आमची वाटचाल सुरू केली. गर्द वनराईच्या बरोबर मधोमध असलेलो हो रस्तो आणि या रस्त्याने आमची संत गतीन गाडी चाललेली. आमका कोणत्याच प्रकारची काय घाय नव्हती, कारण आमका फक्त गोठणीत जोग जाऊचा होता आणि गोठणीतली माहिती ही तुमच्या समोर एक्सप्लोअर करूची होती. पुढे येयल्यार आमका नामदेव महाराजांचो मठ लागलो. मठाक मनातल्या मनात पाया पडलो. मठाकडनं आम्ही पुढे निघालो, म्हणजेच पागेरावाडीच्या रोडाच्या दिशेने आम्ही निघालो. थोड्या अंतरावर गेल्यानंतर रस्त्याच्या बाजूक म्हणजे खडकाड्या रस्त्यानं आम्ही थोडासा पुढे मार्गक्रमण म्हणजे आमच्या डेस्टिनेशनच्या दिशेने आम्ही मार्गक्रमण केला. रस्तो खडबडीत असल्या कारणान आमका आमची गाडी संत गतीन चालवणं ह्या क्रमभाग होता. गोठण म्हणजे नेमक्या काय ह्या तुमच्यापर्यंत पोहोचवचा होता आणि गोठणीतल्या महाप्रसादावरती आमका सुद्धा ताव मारूचो होतो. आता समोर आमका गाडये दिसता होते. याचोच अर्थ असो की आमच्या आधी बऱ्याच लोकांनी थैसर हजेरी लावलेली होती. आम्ही सुद्धा आमची गाडी स्टँडवर लायली आणि गोठणीच्या दिशेने आम्ही चलत सुटलो. हळूहळू आम्ही गोठणीच्या दिशेने चलत जात होतो. अवसर आमका समोर एक भला मोठा वटवृक्ष दिसला. म्हणजेच काय, तर गोठणीचा ठिकाण आमका दिसला आणि थैसर आमका जेवणाशी रिलेटेड जी साधन सामग्री आहे ती सुद्धा दिसली. आणि हा सगळा बघून आमची उत्सुकता अजूनच शिगेक पोचली. मग आम्ही गोठणीच्या आतमध्ये प्रवेश केलो आणि थैसर जाऊन बघतो तर सगळ्यांची अगदी लगबग चालू होती आणि पंक्तीचे पंक्ती उठा होते. अगदी बालगोपाळांपासून अबाल वृद्धांपर्यंत सगळेजण या गोठणीत त्या देवाचं महाप्रसाद सेवन करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. एका बाजूक बघलं तर गोठणीतल्या देवाची विधिवत पूजा अर्चना केलेली आपणाक बघू होते. मग आम्ही भल्या मोठ्या अशा वटवृक्षाचा थोडासा छायाचित्रण केला. गर्दवनराईत भला मोठा वटवृक्ष अगदी उठावदार दिसा होता. कार्यकर्त्यांची लगबग चालू होती. मग काही वेळातच आमच्या समोर जेवणाचा ताट येला. जेवण झाल्यावर आम्ही भुतुरसून बाहेर येलो आणि आमच्या घराच्या दिशेन मार्गक्रमण करण्यासाठी तत्पर झालो. तर मित्रांनो, ही होती गोठणीबद्दल अगदी थोडक्यात शॉर्ट बट स्वीट माहिती. आणि हो व्हिडिओ जर तुमका आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट देखील करा. धन्यवाद.